आमदारांनी मारहाण करणं चुकीचं, त्याने चुकीचा संदेश जातो। संजय गायकवाडांनी केलेल्या मारहाणीवर मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये मतदानाची चोरी करण्याचे प्रयत्न, विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा आरोप। बिहारमधील मतदार याद्यांमध्ये फेरफार झाल्याचा दावा। वायनाडमध्ये जिंकलात तेव्हा मतांची चोरी आढळली नाही, कपोलकल्पित आरोप करू नयेत। राहुल गांधींच्या आरोपांवर सुधीर मुनगंटीवार यांचा पलटवार। आझाद मैदानावरील आंदोलक शिक्षकांची ठाकरे पवारांनी घेतली भेट, शिक्षकांवरच मागण्यांसाठी संघर्ष करण्याची वेळ। पवारांकडून खंत व्यक्त, जीआर काढून 1 दिवसाच्या आत प्रश्न मार्गी लावण्याची मागणी। नागपूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुसळधार पाऊस, मनीषनगर ते बेलत्रोडी परिसरामधील पुलावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी। नागपुरातील हुडकेश्वर परिसरात रेस्क्यू ऑपरेशन सुरू। नागपूर जिल्ह्यातील शाळा आज बंद, धापेवाडा ते पाटण सावंगी मार्गावरील चंद्रभागा नदीच्या पुलावर पाणी। मुख्यमंत्र्यांकडून नागपूर शहरासह जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम सज्ज। नागपूरचे जिल्हाधिकारी पांढुर्णा गावामध्ये दाखल। गुजरातमध्ये महिसागर नदीवरील पूल कोसळून दुर्घटना, पुलावरून 5 वाहनं नदीमध्ये कोसळली, 10 जणांचा मृत्यू। वडोदरा आणंदला जोडणारा रस्ताही बंद। देशातील प्रमुख कामगार संघटनांकडून आज भारत बंदची हाक, केंद्र सरकारच्या खासगीकरण आणि कामगार कायद्यांचा विरोध। पाटण्यातील आंदोलनामध्ये राहुल गांधी देखील सहभागी।